सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली आहे। ईव्हीएम व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे त्यांनी मागणी केली। सुजय विखेंनी 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील त्यासाठी भरलं आहे। निलेश लंके यांच्याकडून अहमदनगरमधून सुजय विखेंचा पराभव करण्यात आलाय। तर निवडणूक पारदर्शक झाली आहे, विरोधकांचा आरोप खोटा आहे असं लंकेंनी म्हटलंय। सुजय विखेंना पराभव पचवता आला पाहिजे असं निलेश लंके यांनी म्हटलंय। अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये 40 असे ईव्हीएम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली, कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले। कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या, काही बूथ जिथं त्या भावना अति तीव्र होत्या, असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे। निवडणूक पारदर्शक झालेली, पण ज्यांनी हा आरोप केला तो आरोप हा चुकीचा आरोप आहे। ईव्हीपॅट हे काउंट ऑलरेडी काउंट पण झालेले। शेवट राजकारणात ज्याला दोन्ही गोष्ट पचवायची ताकद आहे त्याच माणसाने निवडणूक उतरलं पाहिजे। त्या दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या? विजय झाल्यानंतर सुद्धा आनंद पचवता आला पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पराभव